न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मोहरमच्या नावाखाली हुल्लडबाजी केल्यास थेट जेल। जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा। सोशल मीडियावर पोलिसांचा थर्ड आय वॉच। आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची अत्यंत कडक बैठक पार पडली। पोलीस प्रशासन, महसूल आणि पालिका विभागाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना स्पष्ट आणि थेट इशारा दिला। मोहरम हा दुखवट्याचा सण असल्याने मिरवणुकीत डीजे वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। मोहरम हा दुखवट्याचा सण आहे, त्यामुळे डीजे लावण्यास प्रशासनाने डीजे जप्त करून कडक कारवाई होईल। सणाच्या आडून रस्त्यावर हुल्लडबाजी, गोंधळ किंवा हातात कायदा घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही। पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल होणार असे देखील यावेळी सांगितले। अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर महानगरपालिका थेट कायदेशीर कारवाई करणार। सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर सायबर पोलिसांचे बारीक लक्ष आहे। अफवा किंवा आक्षेपार्ह मेसेज पसरवल्यास ग्रुप ॲडमिन आणि मेसेज पाठवणाऱ्यावर थेट जेलची हवा खाण्याची वेळ येईल। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आणि संवेदनशील भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला जाणार आहे। सण परंपरेनुसार आणि शांततेत साजरा करा। कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस प्रशासनाचा खाक्या दाखवला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। मोहर्रमच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शांत व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, RDC, ॲडिशनल SP, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, तसेच MSCB, महापालिका, इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि शांतता समितीचे सर्व सदस्य त्यासाठी उपस्थित होते। शांतता समितीचे सदस्य यांच्याकडून वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडून काय काय कारवाई त्यांना एक्सपेक्टेड आहे, त्याच्यामध्ये महापालिकेतर्फे रस्त्याची दुरुस्तीचा विषय असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, स्वच्छताचा विषय असेल, आरोग्य ॲम्ब्युलन्सचा विषय असेल, तसेच MSCB सोबत लूज वायरच्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सोबत रूट आणि शांत आणि कायदा सुव्यवस्थेसाठीचे प्रश्न असेल, त्याच्याबाबत त्यांचे सर्व जे सूचना आहेत त्याची नोंद घेण्यात आलेली आहे। आणि याच्यासोबत जे सर्व संबंधित डिपार्टमेंट आहे त्यांनी पण त्यांची या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी तयारी आहे ती त्या ठिकाणी मांडली आणि त्यासोबत ज्या ज्या उणिवा आतापर्यंत राहिलेल्या आहेत त्याचं पण प्रशासनातर्फे नियोजन आहे की पुढील 6 ते 7 दिवसाच्या आत आपण 100% त्याची तयारी पूर्ण करणार। आणि जसं आपले शहराची जी ट्रेडिशन आहे की आतापर्यंत कधी या सणाला कधी गालबोट लागलेली नाही आहे, तीच ट्रेडिशन आपण या वर्षीसुद्धा कंटिन्यू करणार। आणि याच्यासाठी शांतता समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व शासकीय विभाग आणि पोलीस प्रशासन त्यांची तयारी झालेली आहे। मी सर्व नागरिकांना याची विनंती पण करतो की सर्वांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।